आज आपण घरी सगळ्यांना आवडणार अशी डिश बनवत आहे। ही डिश घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतं। बघायला छान दिसत आहे, तसेच लहान मोठ्यांना ही डिश खूप आवडणार। बाहेरून विकत आणण्यापेक्षा सहज आपण घरी ही डिश बनवू शकतो। इथे मी 1 वाटी बदाम घेतलेले आहे। रात्रभर भिजण्याकरिता ठेवायचे किंवा सकाळीला गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजण्याकरिता ठेवले आणि नंतर आपण डिश बनवण्याकरिता घेऊया। बदाम भिजलेले आहे, मी रात्रभर ठेवलेले होते। तुम्ही सकाळीला गरम पाणीमध्ये अर्ध्या तासासाठी भिजण्याकरिता ठेवू शकता। सहज बदामचे साल निघत असतात। साल काढून घेतलेले आहे। साल नाही काढले तरी चालेल, मी याकरिता काढलेले आहे। डिश आहे ती बघायला पण छान दिसणार आणि खाण्याकरिता पण छान वाटणार। साल काढून घेतलेले मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला। मिक्सरमध्ये फिरवताना पाण्याचा वापर पोहाखाच्या चम्मचनी 3 ते 4 चम्मच केलेला आहे। छान असा पेस्ट बनवून घेतलेला। नॉनस्टिक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये पेस्ट टाकूया। मिक्सरच्या पॉटमध्ये बदाम मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले होते। मिक्सरच्या पॉटमध्ये त्यामध्ये थोडेच पाणी टाकलेले आणि पाणी घेतलेले आहे। मिक्स करून घेऊया। गॅस अजून पण सुरू केलेला नाही आहे। बदाम मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले होते। छान असं पेस्ट बनवून घेतलेला आहे। यामध्ये आपल्या घरी नॉर्मल वाटी असतं, त्या वाटीने 1.5 वाटी खोबरं असतं, नारळ त्याचा किस घेतलेला आहे। आपण घरी पण बनवू शकतो, पण जो खालचा भाग असतं काळ्या कलरचा तो काढून घ्यायचा आणि किस घ्यायचा। यामध्ये टाकूया केसर टाकलेला आहे। साखर टाकलेली आहे अर्धा वाटी। इथे साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण। मी इथे अर्धा वाटीपेक्षा कमी साखर घेतलेली आहे आणि मिक्स करून घेऊया, जेणेकरून केसरने कलर सोडायला पाहिजे, केसरचा कलर यायला पाहिजे। मिक्स करून झाकून आपण बाजूला 5 मिनिटासाठी ठेवूया। 5 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। यामध्ये आपण टाकत आहे 1.5 वाटी मिल्क पावडर टाकलेला आहे 1.5 वाटी। छान असं मिक्स करून घेऊया। ही डिश खूप छान बनलेली आहे। प्रमाण सांगितलेले आहे, ज्या प्रमाणात मी साहित्य घेतलेले आहे त्या प्रमाणात साहित्य घेतले तर डिश छान बनणार। 1.5 वाटी खोबरकीस, 1 वाटी बदाम भिजण्याकरिता ठेवलेले, केसर टाकलेला आहे तर आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवून दिलेले। केसरचा कलर नाही आलेला म्हणून मी इथे फूड कलरचा वापर करत आहे। इथे फूड कलर ऑप्शन आहे, असेल तर टाकायचं, नाही टाकले तरी चालेल। मी याकरिता टाकत आहे, दिसायला पण छान दिसणार। आपण बाहेरून विकत आणतच असतो, कसं असतं दिसायला छान दिसलं तर आपल्याला आवडत असतं, म्हणून इथे मी फूड कलर टाकलेला आहे। आता मी गॅस सुरू केलेला आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिल्क पावडर, साखर आणि आपल्याला पीठ घट्ट बनवून घ्यायचं आहे। मिश्रण जे आहे ते घट्ट बनवायचं आहे, पीठ नाही म्हणूया, इथे मिश्रण बनवायचं आहे आपल्याला। आपण इथे स्वीट डिश बनवत आहे। ही डिश बघा, फूड कलर टाकलेला, बघायला पण छान दिसत आहे आणि घरी सगळ्यांना आवडणार। माझ्या घरी विश्वासच झालेला नाही की ही डिश मी घरी बनवलेली आहे। छान असं घट्ट आलेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंच थंड होऊ देऊया। या पद्धतीने छान असं घट्ट होऊ द्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेऊया। तीन साहित्यामध्ये बनवून तयार होतं। बदाम आपल्या घरी असतंच, खोबरकीस पण असतं किंवा नसेल खोबरकीस आपल्याकडे नारळ असतं, नारळाचं कीस सहज आपण घरी बनवू शकतो। थंड होण्याकरिता ठेवलेले आणि आता आपण डिश बनवूया। आपण इथे चौकोनी आकार पण देऊ शकतो, पण आज वेगळ्या पद्धतीने आपण बाहेरून विकत आणत असतो त्या पद्धतीने मी स्वीट डिश बनवून घेत आहे। थोडाच गोळा घेतलेला, निंबूचा आकार असतो त्याप्रमाणे, निंबू असतो त्याप्रमाणे गोळा घेतलेला आणि छान असा आकार देत आहे। 3 स्टेपमध्ये छान अशी डिश बनतं।
निंबूसारखा आकार गोळा बनवून घेतलेला, त्याला हाताने प्रेस केलेला आणि 2 बोटांच्या मध्ये छान असा आकार देत आहे. 3 स्टेपमध्ये आपली मिठाई बनवून तयार होतं. बघायला छान दिसत आहे ना? बघा, छान अशी मिठाई बनलेली आहे. या पद्धतीने मी पुन्हा एक मिठाई बनवून दाखवत आहे. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही. निंबू असतं त्याप्रमाणे गोळा बनवून घेतलेला लाडू बनलेला आहे. आता आपण बिस्किट बनवूया आणि नंतर त्याला छान असा 2 बोटाच्या मध्ये आकार देऊया. दिसायला पण छान दिसणार आणि घरी सगळ्यांना आवडणार आणि म्हणणार की घरी बनवलेली नाही आहे, बाहेरून विकत आणलेली आहे. या पद्धतीने मी पूर्ण मिठाई बनवून घेत आहे ना 3 स्टेपमध्ये बनणारी स्वीट डिश. फार कमी साहित्यामध्ये आपण छान अशी स्वीट डिश घरी बनवू शकतो. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा, घरी सगळ्यांना खूप आवडणार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. असेच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. वरून मी सिल्वर पेपर लावलेला आहे आणि थोडं सजवून घेतलेलं आहे. दिसायला छान दिसत आहे, तशीच खाण्याकरता खूप छान बनलेली आहे. बाय बाय.